नमस्कार. लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. तो म्हणजे प्रत्येक यूट्यूबरचं एक स्वप्न असतं की माझं पहिलं पेमेंट कधी येणार आणि ते किती येणार, ते कशाप्रकारे येणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि ते कशा प्रोसेसने येतं किंवा मग याला किती वेळ लागतो, यासाठी काय काय करावं लागतं. याच व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण यूट्यूबचा प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपण कुठल्याही क्षेत्रात जर पहिलं पाऊल टाकलं तर त्याचं संपूर्ण नॉलेज येण्यासाठी आपल्याला 1 ते 2 वर्ष आरामात लागतात. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा. तसंच यूट्यूबचं सुद्धा आहे. यामध्ये आपण 1 ते 2 वर्ष अगोदर वेळ द्यायलाच पाहिजे. त्यामध्ये प्रयत्न करायलाच पाहिजेत आणि त्याचा जो बेस आहे तो म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम जर आपण कंप्लीट केला तर आपलं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होतं आणि आपली जी अर्निंग प्रोसेस आहे ती चालू होते. तर त्यामध्ये हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि पुढे तुम्ही आयुष्यामध्ये कितीही पेमेंट घ्याल, पण जे पहिलं पेमेंट आहे आणि जो पहिला बेस आहे तो खूप महत्त्वाचा आहे. जी मेहनत घेतलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही अनेक प्रकारे पुढे पेमेंट घ्याल, पण जी पहिल्या पेमेंटची जी खुशी आहे किंवा आनंद आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. तर आज आपण YouTubeचा प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. लातूर स्पेशल हे जे यूट्यूब चॅनल आहे ते जस्ट आपण ट्राय करण्यासाठी काढलेलं होतं. कारण आपण एवढे सोशल प्लॅटफॉर्म्स बघितलेले आहेत, त्यावरती आपण एवढी माहिती गोळा करतो, तर आपण स्वतः त्याच्यावरती वेळ घालतोय, तर त्याच्याचमध्ये आपण स्वतःचं काहीतरी करू शकतो का, यासाठीच आपण एक रेसिपी चॅनल चालू केलं होतं आणि ते बरंच 2 ते 3 वर्ष झालं आपण चालू केलेलं आहे. सुरुवातीला बऱ्यापैकी काही व्हिडिओ चालले आणि काही व्हिडिओ डल जात होते. त्यामध्येच बराच काळ म्हणजे बहुतेक 1 ते 1.5 वर्ष बऱ्यापैकी कामच झालेलं नव्हतं आणि माझे 2 ते 3 चॅनल असल्यामुळे यावरती थोडंसं दुर्लक्ष झालं. माझं एक म्हणणं आहे की जर आपल्याकडे कुठली तरी कला आहे आणि तुम्ही त्या कलेचा अगदी चांगल्या पद्धतीने जर वापर करायचा असेल, तर YouTube हे एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही घरातील सर्व कामे करून, तुम्ही बाकीचा अदर जॉब करून सुद्धा हे अगदी पार्ट टाईम म्हणून जरी यूट्यूब केलं तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवत असाल किंवा चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ बनवत असाल तर त्यामध्ये नक्कीच यश आहे. कारण यामध्ये कॉन्स्टन्स पाहिजे किंवा मग जे काही तुम्ही रेग्युलरिटी आहे दररोज व्हिडिओ टाकणे, तर यामध्ये लक बाय चान्स आहे की तुमचा कुठला व्हिडिओ चालेल. कारण बऱ्याच वेळा असं वाटतं की मी हा एवढा चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ शूट केलेला आहे, पण तो अजिबात चालत नाही आणि जस्ट तुम्ही अगदी टाईमपास म्हणून सहज जरी व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला असेल तर तो खूप चांगल्या पद्धतीने चालतो. तर यामध्ये क्लॅरिटी, क्वालिटी आणि आपली जी लक म्हटलं जातं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण नशीब जेव्हा साथ देतं ना, तेव्हाच आपलं खरं यश आपल्याला मिळतं. कारण मी माझ्या स्वतःवरून सांगते, याच चॅनलवरती माझं फर्स्ट चॅनल असल्यामुळे मी यावरची भरपूर मेहनत घेतली. पण यामध्ये 1 ते 1.5 वर्षाचा गॅप पडला आणि हे जे चॅनल आहे ते थोडंसं फ्रीज झालं. पण मी दुसरा चॅनल काढला तर तो अगदी 1 वर्षामध्ये मॉनिटाईज होऊन त्याचं खूप चांगल्या पद्धतीने अर्निंगसुद्धा झालं. त्यामुळेच मी सांगते की जे आपलं नशीब आहे ते कुठल्यामध्ये चालेल किंवा आपली कुठली कला कामाला येईल हे आपण कधीही जज करू शकत नाही. तर YouTubeमध्ये सुद्धा तसंच आहे. कुठला व्हिडिओ कधी चालेल हे आपण कधीही जज करू शकत नाही. अनेक यूट्यूबर सांगतात की ही ट्रिक वापरा किंवा हे करा ते करा, तर यामध्ये असं काहीही नाही. तुमचा कंटेंट महत्त्वाचा आहे. तर यामध्ये तुमच्याकडे कुठलीही कला असेल तर तुम्ही यामध्ये नक्कीच काम करू शकता. जर तुमच्याकडे वेळ आहे आणि कंटेंट आहे किंवा कला आहे तर तुम्ही याचा फायदा नक्कीच घ्या. तुम्ही कुठल्याही पद्धतीचे यावरती व्हिडिओ बनवू शकता किंवा मग नुसते दैनंदिन जीवन जे आहे ते व्लॉगसुद्धा टाकून यामध्ये चांगली अर्निंग करू शकता. तर या YouTubeची काय काय प्रोसेस आहे ते आता आपण थोडक्यात पाहूयात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे YouTube चॅनल कसं काढायचं. तर तुम्ही ज्या काही मोबाईलमध्ये
ज्या आय डीने यूट्यूबमध्ये लॉग इन केलेलं आहे तर त्याच आय डीवरती तुम्ही हे चॅनेल चालू करू शकता आणि तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रातील व्हिडिओ तुम्ही यावरती अपलोड करू शकता. आणि हे सतत व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या चॅनेलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पूर्ण झाल्यानंतरच हे चॅनेल मॉनिटाईज केलं जातं आणि नंतर पेमेंट सुरू होतं. तेव्हापासून गुगलवरती आपलं ॲडसेन्स तयार होतं आणि आपल्या जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती ॲड लागतात आणि त्याच्याचद्वारे आपल्याला पैसे भेटतात. तर नेमके हे कशा पद्धतीने येतात, तर समजा 1000 व्ह्यूज जर असले तर त्यावरती तुम्हाला $1, $2, $4 असं प्रत्येक कॅटेगरी वाईज पैसे आहेत. तर $20 ते $30 आपल्या अकाउंटमध्ये जमा झाल्यानंतर आपल्याला गुगलकडनं एक ॲडसेन्स पिन येतो आणि तो पिनसुद्धा मला अगदी 1 ते 2 प्रयत्नानंतर मिळाला. पहिल्या वेळेस मी प्रयत्न केला पण तो काही सक्सेस झाला नाही आणि नंतर माझ्या प्रॉपर गावाच्या ॲड्रेसवरती मी जेव्हा तो पिन मागवला तर तो अगदी 4 ते 5 दिवसामध्ये तो गुगलचा ॲडसेन्स पिन भेटला आणि त्यानंतर हळूहळू जो आपला प्रवास आहे तो पुढे चालू लागला. तुमच्या अकाउंटवरती जेव्हा $100 पूर्ण होतात तेव्हा यूट्यूबकडनं ते पेमेंट आपल्याला दर महिन्याच्या म्हणजे 21 ते 26 तारखेदरम्यान हे पेमेंट पाठवलं जातं. ते गुगल ॲडसेन्सद्वारे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जो काही तुम्ही अकाउंट चॅनेलवरती लिंक केलेला आहे, जो फॉर्म भरलेला आहे त्यावरती त्या अकाउंटवरती हे पेमेंट पाठवलं जातं आणि ते पेमेंट जे असतं ते डॉलरमध्ये असतं. तर ते आपल्या भारतात आल्यानंतर आपल्या इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट होतं. तुमच्या चॅनेलवरती जी काही तुम्ही बँक स्टेटमेंट जोडलेलं आहे तर त्या बँकेची जी फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे तर त्या बँकेमध्ये तुम्हाला बोलवलं जातं आणि जेव्हा पेमेंट आलेली आहे याद्वारे तुम्हाला मेलसुद्धा येतो. यूट्यूबकडनं सुद्धा मेल पाठवला जातो आणि बँकेकडनं सुद्धा तुम्हाला मेल आला जातो किंवा मग फोनवरती तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं डॉलरमध्ये पेमेंट आलेलं आहे. आपण जेव्हा त्या मेन ब्रँचला बँकेच्या भेट देतो तेव्हा आपल्याकडनं एक फॉर्म भरून घेतला जातो. तर तो फॉर्म मार्च ते पुढच्या फेब्रुवारीपर्यंत चालतो. म्हणजे हा 12 महिन्यासाठी फॉर्म असतो. प्रत्येक वर्षी हा फॉर्म चेंज केला जातो. तर हे जे डॉलरचं पेमेंट आहे ते आपल्या इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा फॉर्म भरून घेतला जातो आणि आपल्या अकाउंटची डिटेल्स किंवा मग आपल्या यूट्यूबचं विथ प्रूफ घेतलं जातं की हे तुम्ही डॉलरमध्ये कशा पद्धतीने कमावलं. तर तिथे तुमचं नाव किंवा मोबाईल नंबर किंवा मग अकाउंट नंबर आणि जे यूट्यूबचं लिंक आहे किंवा ॲडसेन्स आहे त्याची सुद्धा तुमच्याकडनं झेरॉक्स घेतली जाते. जस्ट हा पुरावा म्हणून आपल्याकडनं घेतला जातो आणि फॉर्म भरून ते पेमेंट लगेच किंवा मग दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट केलं जातं म्हणजे जमा केलं जातं. तर फायनली हे पेमेंट माझ्या अकाउंटवरती जमा झालेला आहे. तर हा संपूर्ण 2 ते 3 वर्षाचा प्रवास आहे. त्यामध्ये जर म्हटलं तर 1 ते 1.5 वर्षाची आपली मेहनत आहे. बाकी जर म्हटलं तर 2-3 चॅनेल असल्यामुळं आपण प्रत्येकावरती थोडा थोडा वेळ दिलेला आहे. कारण आपण घरचं सर्व उरकून आपण अगदी थोडासा वेळ यामध्ये दिलेला होता आणि फायनली यामध्ये सक्सेस मिळालेला आहे. तर बऱ्याच दुसऱ्या चॅनलचं सुद्धा पेमेंट चालू झालेलं आहे. या पेमेंटवरती कारण हा सगळ्यात अगोदरचा चॅनल होता पण याची प्रोग्रेस जी आहे ती खूप कमी आहे आणि जे नंतर बनवलेले चॅनल आहेत तर त्याची प्रोग्रेस खूप चांगल्या पद्धतीने आहे. तर पहिलं चॅनल म्हणून जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो. कारण आपण बऱ्याच पद्धतीने पैसे कमवलेले असतात पण जी आपल्या मनातून इच्छा असते आणि ती जर पूर्ण झाली तर त्याचा आनंद अगदी पैशात मोजणे अशक्यच आहे. कारण हा जो आनंद आहे तो खूप मोठा असतो. कारण आपण काहीतरी एक अचीव केलेलं आहे, आपण या क्षेत्रात सक्सेस झालेलो आहे, हाच खूप मोठा आनंद आहे. तर जी पेमेंट असते ती सुरुवातीला मिनिमम कुणाची $100, $200, $300 जसं तुमची पेमेंट जमा झालेली आहे त्यानुसार ती पेमेंट येते. तर आता मला किती पेमेंट आलेली आहे किंवा मग ते इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून किती भेटलेले आहेत. तर जेव्हा आपण हा फॉर्म भरतो तर फॉर्म भरल्यानंतर आपल्याकडनं एक 600 किंवा ₹650
कट केले जातात, म्हणजेच त्यांच्यावरती जे काही आपल्याला इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी चार्जेस लागले जातात आणि प्लस त्याच्यावरती 18% GST आहे. त्यामुळे ते 600 ते 700च्या दरम्यान आपली अमाऊंट कट होते आणि बाकीचे पैसे जे आहेत ते आपल्या अकाउंटवरती जमा केले जातात. तर पेमेंटचं म्हणाल तर माझी पहिली पेमेंट एक अँड्रॉइड मोबाईल जो आहे तो मी अगदी सहज विकत घेऊ शकते, या पद्धतीने मला पेमेंट आलेलं आहे. तर पूर्ण रक्कम आपण यूट्यूबवरती नाही सांगू शकत, कारण यूट्यूबचे काही रूल्स आहेत. तर त्यानुसार आपण डायरेक्टली एवढे पैसे आले हे तर नाही सांगू शकत, पण एक मिनिमम अँड्रॉइड जो मोबाईल आहे तो आपण सहज विकत घेऊ शकतो, तोही अगदी चांगल्या कंपनीचा आणि खूप चांगले फीचर्स असणारा. तर त्यामुळे आपला जो यूट्यूबचा प्रवास आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे असाच चालू राहील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा यामधली माहिती जर योग्य वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.